नवऱ्यानं सांगितलंय तू मध्ये पडू नको, तू कुणाला बोलू नको. नाही बोलत, माझं काय नडलंय बोलायचं. जागच्या जागेवर मला सगळं भेटलं, माझं काय नडलंय बोलायचं. माझी मी त्यांच्याकडून निम्मी जमीन घेतो, निम्मी मसरं घेतो तर घ्या. भांडा काय बी करा. ह्यानी म्हणलं तर आमची भांडणं लागू दे, त्यांनी मला हाणू दे, नाहीतर मी त्याला हाणत तो मध्ये यायचं नाही. नाही तर राहिलं, मला तर कुठं लय जोर आलं टेन्शन घेत बसायला. आणि मला तू टेन्शन घेऊ नको. नाहीतर राहिलं, ज्यावेळेस आपलं होईल स्वतःचं निम्म तेव्हा माझी मी करायला येईल. तोपर्यंत तुम्ही घ्या निम्म वाटून, नाही काय बी करा. काय करायचं, शांत राहायचं मग आपलं. मीच जर त्यांना नाही काय बोलायचं तर कशाला आपल्याला काय बोलते ते. आणि बोलल्यावर मी तर का शांत बसू मग. माझा काही संबंध नाही, मी काय बोलत नाही त्यांना, चालत नाही. नवरा म्हणलाय तुझं तू आपलं घरातलं बघ, लेकरांचं तुझं बघ. मी जमीन मी वाटून घेतो त्यांच्याकडून, आपल्याला मसरणी मी घेतो. म्हणजे बघा की तुम्ही, सगळं पैसे खर्च केलं आम्हीच, आणि वरनं अजून दादागिरी ह्यांचीच. कशाला गेलता म्हणते ती यांना, कशाला गेलता 4-5 दिवस. म्या कोंबड्या राखल्या, तुझी म्हैस म्या सांभाळली, सगळं माझंच आहे म्हणते ती. कुठं तंडत बसावं म्हणून नवरा गेला इथनं निघून. पण हातचं सोडायचं आणि उगाच धावतेच्या मागं लागायचं ती बरोबर दिसत नाही. समजावून गोड बोलून नवऱ्याला आणलं इकडं. नवऱ्याच्या बी कुठं तर आता कामं बघितल्यावर केल्यावर टोकरीत प्रकाश पडला. आपलं एवढं मोठं असून करून पण आपणच पळायचं. कळालं नवऱ्याला, म्हणून तर इकडं गावाकडे आलेत आता. आणि यूज तर करोस तर आम्ही जाऊन किती 4च दिवस झालं, 3च राता गेल्यात तिकडं. तर वर तर हिथं हे करून ती सावली केलेली उकलून टाकून सगळं त्याचा समजा सत्यानाश केलाय. काय नाही, मी नाही काय बोलत. तुम्ही नको म्हणताय तर कशाला मी काय कोणाला बोलते. पण ती सावली उकलून टाकली की उन्हात स्वयंपाक केला मी आज. तुम्ही सावली करत बसाल, ती पुन्हा मोडत तोडत बसते ती. आता कशी मोडते ती म्हणजे का त्यांना हात नाही तर मोडायला वे. काय गरज नाही मला त्यांना बोलायची, त्यांचा विषयच मला घ्यायचा नाही. तुम्ही जेव्हा निम्याला निम्या वाटून घ्या आणसाल तेव्हा रानात मी करू लागेल, करील. तवर माझी मी घरातलं दारातलं बघत बसेल. काय करायचं, झाडं सकट वाटून दे म्हणतो भाऊ, लावून टनाकल्यावानी. किती रुपयाला झाडं आणले तुम्ही ती? 100 रुपये. ही मागणं आंब्याची झाडं आणली इकडची, आता आणली ती की मागच्या 4 महिन्यात खीर पाडायच्या टायमाला. 100 रुपये का 100? नारळाची त्या पाण्याच्या जास्त आणली ती तुम्ही मागण. ती 400ला एक झाड आणले नारळ पाणी प्यायच्या नारळाची. आंब्याची आणले ती इकडं. म्हणजे एखादा आणायचं सगळं आम्ही करायचं आणि पुन्हा निम वाटायला ते. अहो त्यांचं तसंच आहे, करायचं धरायचं नुक पार्ट तांडायचं. हा, तुम्ही मागायचंच बंद व्हावा. त्यांना फक्त एकच करायचं, तुमची बुलती बंद करायची, बाकी काही नाही. तुमची बुलती बंद करायची आणि त्यांना वाटतंय आपणच उपारचं तणलं म्हणजे ही शांत होती ती मनानं. कर्तीकरण वर्ण शिरजोर त्यांचाच आहे. सगळं माझंच आहे, किती बी घेतलं तर उरावर कमीच पडतंय त्यासनी. नवरा बायकोला दोघाला बी तसंच आहे. किती बी लुबडाई भेटेल तेवढं कमीच आहे त्यांनाच. जेवढं लुबडाई भेटेल तेवढं बघते ती. आज पतूर बी असंच केलंय, आपलं ठेवलंय जपून आणि दुसऱ्याचं वरबाडलंय 2-2 हातानं खाऊ लागितलं या. सगळ्या गोष्टीत खाऊ लागितलं या. आणि आमचं कसं आहे, नवऱ्याचं रुपया शिल्लक मागं ठेवायचा नाही. काय असेल ते कुठल्या कामात पैसे गुतवून टाकायचं. आलं का पैसे गुतवायचं, आणि पैसे गुतवलं का कोण नाव काढत नाही. अजून त्यातून निमा इसा घ्यायला मोकळी आहे ती सगळी. पैसे झाडालाच लागते, ते मेहनत केल्याशिवाय मिळत नाहीत. हा, कधी मसराशिवाय काय सुचलंय का दिराला? मोठं बोलतोय दीर, म्या काम केलं घराला आणि म्या काम केलं. साऱ्या दुनियानं बघितलंय काय काम कोणी केलंय. बायको ठेवली झोपवून, बायकोच्या विरोधात गेल्यावानी दाखवलं, तू कर रडल्यावानी मी करतो हाणल्यावानी, असं केलं ह्यांनी. खाऊ लागितलं आमचं. आणि
आता उपारची तंडायला दोघं मिळून एक मोकळीच झाली आता आमच्या बाबतीत. आणि त्यातला लई मजा कशाला गेलेला आलास तू. नाही ह्यांना गेलेलं भारी वाटत होतं. 2-2 हातानं टाळ्या वाजवून हसाई भारी वाटत होतं ना त्यासनी. कशाला आला म्हणते ती माघारी. सारं लुपडा ह्यांनाच भेटतंय म्हणजे. या जावा बेमुगाला पाणी बिनी लावा. काय तुम्ही पेरले ना कटवाळवरच्या बिराना. बेमुग उपसाय काढाय तर आलाय का अजून. बेमुगाची बॅग मुलकाची महाग 20 किलोची बॅग पेरली तिथं. हा जरी बेमुग केला त्यांना माहीत आहे किती रुपयाला बॅग आहे तिथं. हा दात पाडून द्यायला लागतंय काय तिथं. ट्रॅक्टरांचं भाडण हेजण हिन केलं खाल्लं म्हणते ती. या मका केलेली ह्यातली तर निम्याला निम्मी त्यांनीच घातली वरबाडून. बी आम्ही पेरलं, ट्रॅक्टरचं भाडं आम्ही घातलं, त्याचं संगोपन आम्ही केलं, पाणी बिणी दारं बिरं धरून फवारं मारलं तर नाशकाचं. आणि मसराला ह्यांनी वैरणी घातल्या आणि निम्मं खाल्लं म्हणते ती. सगळं ह्यानं खाल्लं वरबाडलं. जरा तर ह्यांच्या जिबीला हाडाय का. बाजरी आम्ही केली कष्टानं आणि ही खाते ती बाजरी कणगीतनं हक्कानं आणून. आणि अजून आम्हालाच उपारच्या टांगड्या करून आम्हालाच म्हणते ती या ह्यांनीच खाल्लं आणि ह्यांनीच लुबाडलं. जरा तरी ह्यांच्या जिबीला हाड आहे का. हा जेव्हा रानातली काही सुगी येते तेव्हा ह्यांची लगी बायको फिंद्या घालून बसती. सुगी यायच्या टायमिंगला भाव होतो चांगला का तर खायला वरबाडाय मिळतंय म्हणून. 2-2 हातानं वरबाडाय मिळतंय ना आमच्या गुन्हा. मग तेव्हा गोड होतो भाव. बायको लगी वाईट जाऊ दे ती नाही येऊ दे आणि तुझी म्हैस मी राखतो मग असं करतो तसं करतो म्हणून झालं. 2 दिवस म्हैस राखली का झालं मग भाऊ इकडून गुल्लाच की. भाऊ असा लय म्हणतो ते भावा गावाला आणि भाव असं बोलला का लय भाव कडू आणि लय ही हाय. पण ज्या वेळेस ही करतो भाव गुळमाट बोलतो तेव्हा मस्त अंगावची कांबूर्ण काढून देतो या. तेव्हा कळत नाही आपला स्वार्थ बघायचा. किती बी केलं काही जरी केलं आम्ही मोजमाप कोणत्याच गोष्टीचं काढत नाही. मोठा सण आला दिवाळीचा हे आपल्या 3 लेकरासनी घ्यायचं आणि त्यांच्याला कसं ठेवायचं म्हणून कापडं घेतो आम्ही वरनं अजून. कधीच लेकरासने तुझा भाव आम्ही केला नाही. एवढं वायलं राहून करून शेतातलं काय झालं खाते ती करते ती 2-2 हाताने त्यांची ती. वांगी आम्हीच लावले ती वांग्यात सगळं आम्ही करतोय. वांग्याची कालवणं करून ही खाते ती. काय नको म्हणतोय का आम्ही. जाऊ दे मग शेजा बाजाराला देतोय खायना ते का भाजीपुरती आणून म्हणतो. कुठं किरकोळ गोष्टीची माप काढावते. माप काढाय गेल्यावर भरपूर आहे ती. आणि करून धरून हीच आमच्यावर उपारटी माप काढते ती. खऱ्याची दुनियाचं नाही या. दुनियाचं नाही खराची. ती म्हणते ती का नाही झालं कामन हो लांब असं काम आहे त्यांचं. जवळ माणसाकडून मिळतंय का नाही तवर लय गोड 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 बोलते ती. जेव्हा काय मिळायचं बंद होतं ना तेव्हा मग मस्त तोंडाव पाडते ती ढकलून देऊन. अशी ती पहिल्यापासूनच ह्यांनी फजिता बघितली या. कुठं गाडी बंद पडली का इकडं हसायचं. चांगला ॲक्सिडेंट व्हायला पाहिजे होता. खो 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 हसायचं. ह्याचं चांगलं बरं वाईट व्हायला पाहिजे होतं. तरी नवऱ्याला जाणीव नाही या. भाव असून स्वतःवर हात दुसऱ्या स्वतःच्या भावावर हसतो या. का तर ह्याचं वाटोळ व्हायला पाहिजे. ह्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट व्हायला पाहिजे. हां आम्ही काय असेल ते आमचं हक्काचं मागतो. आम्ही लोकाबाबतीत असा वाईट विचार करत नाही. ह्याचं वाटोळ व्हावं शिव्या सारा पण असला आम्ही देत नाही कधी कुणाला. हीच देते ती शिव्या सराफ हीच करते ती धरते ती वरनं ह्यांचाच जोरा. ती म्हणते ते की ह्यांचाच तुरा ताठ आहे अजून बी. किती बी काही जरी केलं ना खरंच खऱ्याची दुनियाचं नाही. सगळं करून धरून खोड्या करते ती वाकडं चालते ती. त्याला जेवढं आमच्या टांगडीत पाय घालून आम्हाला पाडा येईल ना तेवढा प्रयत्न करते ती. तुम्हाला जायचं आहे ना मोरं कष्टानं जावा की करा कलनी कमवा. काय डोकं चालवा तुमचं काय करा की काय करायचं तुम्हाला. व्यवसाय करा एखादा चांगला. हां का असं टांगडीत पाय घालून दुसऱ्याला पाडायचं.